महत्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावर। या घडीला महत्वाची बातमी आपण पाहतोय। अमित शहा अगदी थोड्याच वेळात दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत। 2 दिवस अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि त्यापूर्वी आता आपण पाहतोय सह्याद्री अतिथीगृहात भेट घेण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दाखल झालेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर आता पोहोचलेले आहेत अमित शहा यांच्या भेटीकरता। अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृहात आहेत। 2 दिवस अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि हा दौरा आटपून अमित शहा पुन्हा दिल्ली मार्गे भोपाळला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीवर अमित शहांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मुख्यमंत्री सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचणार असल्याची माहिती होती। त्यापूर्वी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात आता दाखल झालेले आहेत। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अमित शहा आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये भेट होतीये, चर्चा होतीये। नक्कीच लागवी, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघं जण जे आहेत ते अमित शहा यांची भेट घेणार होते। मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। जवळपास 8:30-8च्या दरम्यान त्यांना यायला हवं होतं, मात्र आता थोड्या वेळातच जे अमित शहा आहेत दिल्लीसाठी निघतील। मात्र त्याआधी उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि त्यांची जी आता बैठक आहे ती देखील सुरू झालेली आहे। कारण या 2 दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये अमित शहा यांच्याकडे अर्थ विभागाची तक्रार करण्यात आली असल्याची माहिती जी आहे ती समोर येत होती। खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यातले जे मंत्री आहेत त्यांना जो निधी आहे तो व्यवस्थित दिला जात नाही। त्यांच्या निधींवरती अर्थमंत्री अजित पवार जे असतील त्यांच्याकडनं लवकरात लवकर निर्णय घेतले जात नाही आणि याबाबतची नाराजी जी ती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे बोलूनही दाखवली होती। त्यामुळे आता जी बैठक सुरू होते या बैठकीत पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत त्यांच्याशी चर्चा करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपली तक्रार अजित पवारांची तक्रार ते करणार नाहीत अशा प्रकारचा अजित पवार काही तासापूर्वीच म्हणालेत। कारण काल संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की आमच्यामध्ये संबंध चांगले त्यामुळे याबाबतची तक्रार ते करणार नाहीत। मात्र माहिती अशी मिळते की अजित पवार यांच्या खात्यासंदर्भाची तक्रार जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। त्यांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाहीये या सगळ्या संदर्भाची ती तक्रार आहे। कारण 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर एसटी परिवहन मंडळाचं जे काही निधी त्यांना मिळत नव्हता या संबंधी स्पष्ट नाराजी जी आहे ती प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवलेली। याच प्रकारचे इतर खात्यावरती देखील तशाच प्रकारे अर्थ खात्याकडून दबाव टाकला जातो किंवा या अर्थ खात्याकडून पैसे मिळत नाही अशा प्रकारची तक्रार आहे। त्यामुळे अमित शहा या सगळ्या संदर्भात काय समन्वय साधतात याकडे पाहणं तेवढं महत्त्वाचं असणार आहे। लागवी, अगदी तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीकरता आता सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये आता चर्चा होत असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।